कळवण तालुक्यातील अबोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 मार्चला गोळाखाल शिवारात पुलाखाली नाल्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आलेल्या मृतदेहाची उकल करण्यात पोलिसांना यश आले। पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली। अज्ञात इस्मांनी तरुणास जीवे ठार मारून ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करत तपासाला सुरुवात केली। मयताच्या अंगावर मिळून आलेल्या वस्तूंवरून ओळख पटवण्याचा प्रयत्न झाला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कणाशी व अबोणा परिसरात त्यासाठी तळ ठोकला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंब्रा व भिवंडी येथून शहानवाज उर्फ बबलू शोएब शेख 46 राहणार खाली शेटचा, सादिक इब्राहिम खान 48 राहणार वारसी टॉवर 402 सावरकर नगर मुंब्रा जिल्हा ठाणे या संशयितांना ताब्यात घेतले। आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली इनोवा कार वाहनासह जप्त केलं। शहानवाज उर्फ बबलू शोएब खान हे 4 चाकी खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून मालेगाव शहरात ते 4 चाकी बघण्यासाठी आले होते। त्यांनी अन्य साथीदारांसह संगनमत करून मयत शाहरुख खान, मेहबूब खान यांच्या वर्तनाला कंटाळून त्याला मारहाण केली। तो बेशुद्ध झाल्यावर तो मयत झाला असे समजावून निर्जन स्थळी टाकून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंब्रा व भिवंडी येथून शहानवाज उर्फ बबलू शोएब शेख 46 राहणार खाली शेटचा, सादिक इब्राहिम खान 48 राहणार वारसी टॉवर 402 सावरकर नगर मुंब्रा जिल्हा ठाणे या संशयितांना ताब्यात घेतले। आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली इनोवा कार, मोबाईल जप्त केले। शहानवाज उर्फ बबलू शोएब खान हे 4 चाकी खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून मालेगाव शहरात ते 4 चाकी बघण्यासाठी आले होते। त्यांनी अन्य साथीदारांसह संगनमत करून मयत शाहरुख खान, मेहबूब खान याच्या वर्तनाला कंटाळून त्याला मारहाण केली। तो बेशुद्ध झाल्यावर तो मयत झाला असे समजून निर्जन स्थळी टाकून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।